पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीच्या आधी घेतलेली अधिकाऱ्यांची शाळा ती पाहायला मिळाली आहे। संतप्त पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि प्रांताधिकाऱ्यांना मीडियाच्या समोर खडेबोल सुनावल्याचं पाहायला मिळालंय। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील सासोली गावात परप्रांतीय लोकांकडून जमीन विकत घेऊन आजूबाजूच्या ग्रामस्थांना धमकावलं जातं। पोलीस संरक्षणात जमीन मोजली जाते। स्थानिकांना दबावाखाली ठेवलं जातं। प्रशासन धनदांडग्या लोकांच्या पाठीशी राहतं असा आरोप पालकमंत्री रवींद्र चव्हाणांनी केला आणि त्याचाच एक्सक्लुसिव्ह व्हिडिओ आपण पाहतोय। लक्षात घ्या, तुमचा टेलर हे चाललाय एक माणसाच्या पाठीमागे पूर्णच्या पूर्ण प्रशासन चाललंय। मी असाच एकदा आहे ना, याच्याच एका बैठकीला मी बसलो होतो। इथून मला उठून माझ्यासाठी सुद्धा जावं लागलं। तुम्ही बोलल्यानंतर तो तिथे गेला कसा अधिकारी? मोजणी थांबली नाही, माझं लक्षात घ्या। तुमचा टेलर सगळे तिथेच थांबले। एकतर तुम्ही इथे डिपार्टमेंट मध्ये राहू नका, नाही तर जर तुम्ही कलेक्टर म्हणून करू शकत नाही तर अरे ही काय पद्धत आहे? हो, यांची साधी मागणी आहे, ती तुम्ही नाही साध्य करू शकत। पहिल्यांदा काय करा माहितीये का? ते पूर्णच्या पूर्ण त्या खानोलकरनी जे दिलंय ना, कॅन्सल करा पहिल्यांदा। तुम्ही म्हणाला होता कलेक्टर, तुम्ही काय म्हणाला होता तेव्हा जेव्हा ही लोक उपोषणाला बसली, यांना मी उपोषण सोडायला सांगितलं। हे चुकीच्या पद्धतीने झालंय म्हणाला होतं की नाही? मग काय मला काय निमंत्रण द्यायचंय? पण तुम्ही निमंत्रण घ्यायचंय। झाले किती दिवस त्याला? कधी बसले होते रे लोक तुम्ही उपोषणाला? 26 जानेवारीला प्रकरण आहे। म्हणजे काय फक्त बसलेल्या माणसाला उठवण्यासाठी आम्ही लोक फक्त येतो का तिथे? आदरणीय मुख्यमंत्री सामान्य माणसासाठी काम करतात, देवेंद्रजी सामान्य माणसासाठी काम करतात, आणि तुम्ही लोक काय करताय माहिती का? सगळा नाश करता। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।